महाराष्ट्र आवाज न्यूज। ग्राहकांची फसवणूक की निष्काळजीपणा, शिरपुरातील मॉलच्या वजन पद्धतीवर प्रश्नचिन्ह। शहरातील जयलक्ष्मी मॉलमध्ये ग्राहकांच्या हक्कांशी संबंधित एक गंभीर प्रकार समोर आला असून एका ग्राहकाने 10 किलो साखर खरेदी करताना साखरेचे वजन प्लास्टिकच्या पिशवीसह करण्यात आल्याचा आरोप केला आहे। या प्रकारामुळे ग्राहकांना प्रत्यक्षात कमी वजनाचा माल मिळत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून शहरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार साखरेचं वजन करताना प्लास्टिकच्या पिशवीचं वजन वेगळे न करता एकूण वजन 10 किलो दाखवण्यात आलं। परिणामी ग्राहकाने 10 किलो साखरेचे पैसे भरले असले तरी प्रत्यक्षात त्याला पिशवीच्या वजनाएवढी कमी साखर मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे। हा प्रकार ग्राहकांच्या दृष्टीने आर्थिक नुकसान करणारा ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे। कायदेशीर मोजमाप नियमांनुसार ग्राहकांनी ज्या वस्तूचे पैसे दिले आहेत त्या वस्तूचं निव्वळ वजन मिळणं बंधनकारक आहे। पॅकिंगसाठी वापरण्यात आलेला प्लास्टिक पिशवी, कागदी पिशवी किंवा इतर कोणत्याही आवरणाचं वजन ग्राहकांवर टाकणं अथवा त्याचा समावेश वस्तूच्या वजनात करणं नियमबाह्य मानलं जाऊ शकतं। अशा प्रकारे वजन केल्यास ग्राहक संरक्षणाशी संबंधित नियमांचं उल्लंघन होण्याची शक्यता असते। ग्राहकांची वस्तू खरेदी करताना वजन काट्यावर पिशवीचं वजन वजा करून निव्वळ वजन दाखवण्याची मागणी करावी, असे तज्ज्ञांचं मत आहे। तसेच खरेदी दरम्यान वजनाबाबत शंका असल्यास त्याची तात्काळ खात्री करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळता येईल। अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधित कायदेशीर मोजमाप विभाग तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा अधिकार प्रत्येक ग्राहकाला आहे। संबंधित विभागाने अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे। दरम्यान ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि व्यापाऱ्यांबाबतचा विश्वास कायम राहावा यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याने वजन करताना पूर्ण पारदर्शकता राखणं, कायदेशीर मोजमापाच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आणि ग्राहकांना योग्य वजनाचा माल देणं ही काळाची गरज बनली आहे। या प्रकरणी संबंधित प्रशासनानेही आवश्यक दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.